नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती परीक्षेसाठी आपण मित्रांनो रोज 9 वाजता मॅथ्सचं मित्रांनो लाईव्ह लेक्चर घेतोय। त्याच्यात मित्रांनो टॉपिक वाईज आपण मित्रांनो काय करतोय, डिस्कस करतोय। ओके, आता मित्रांनो बघा, आजचं आपण जे लेक्चर आहे ते शेकडेवारी आणि नफा तोटा यांच्यावरती जे मित्रांनो विचारलेले क्वेश्चन्स आहेत PYQ, तर त्याच्यावरती मित्रांनो आजचं आपलं हे काय असणार आहे, लेक्चर असणार आहे। काय असणार आहे, लेक्चर असणार आहे। ओके, तर सगळ्यांनी मित्रांनो काय, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स भेटत जातील। मित्रांनो, या वर्षी काही करून मला तलाठी व्हायचंय हे धोरण मित्रांनो आपण ठरवायचंय आणि त्यासाठी दिवस रात्र मित्रांनो मेहनत घ्यायची। चला सुरू करायचं मग या सेशनला। बघा काय पहिला क्वेश्चन काय दिसतोय मित्रांनो, बघा एक संख्या 45% ने वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कोणती? ओरिजिनल संख्या मित्रांनो टक्क्यांमध्ये किती असते रे, 100%। 45% ने वाढवली म्हणजे ती किती झाली, 145 झाली। आपल्याला 145 ची व्हॅल्यू दिलेली मित्रांनो, किती दिलेली आहे, 116 दिलेली आहे। तर ओरिजिनल संख्या विचारली म्हणजे 100%ची व्हॅल्यू विचारली, बरोबर आहे का? काय करतो आपण, तिरकस गुणाकार करा, 145 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 गुणिला 116, बरोबर आहे। याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना डिवाइड होईल, करा मग इथलं इथं कॅन्सल केलं तरी चालेल। 29 ने भाग जातोय, कशाने रे, 29 ने। 29 पाचा 145 आणि 29 चौक 116, परत या 5 ने 100 ला भाग जातोय, 5 1 5, 20 5 100, तर काय उरलं रे, 20 गुणिला 4 किती, 80, तर ती संख्या किती आली, 80 झालं। मित्रांनो काय अवघड आहे, जायचं पुढे। चला पुढचा क्वेश्चन काय दिसतोय रे, 2100 चे 16%, टक्के म्हणजेच काय मित्रांनो, डिवाइड बाय 100। बघा काय रे, 16% कोणाचे, 2100 चे, येईल असं 2 0 2 0 कॅन्सल, 16 1 16 मित्रांनो, शेवटी 6 येतो, इथं 0 इथं 2 इथं 4 आहे, एकाच ऑप्शन मध्ये झालं। मित्रांनो काय अवघड आहे का, विचारलेले क्वेश्चन आहेत मित्रांनो, जायचं पुढे। चला लाईक तो बनताय, होऊन जाऊ द्या, लाईक सेशनला लाईक होऊन जाऊ द्या। काय म्हटलेलं आहे रे, एका व्यापाराने एक पेन 75 रुपयाला खरेदी केला आणि 105 रुपयाला विकला, तर त्याला शेकडा नफा किती झाला? मित्रांनो हे सर्व शिकवलेलं आहे मी। ओके, काय रे, शेकडा नफाचा फॉर्म्युला काय, बोला, वरती काय रे, नफा, वरती काय, नफा, आपण खाली खरेदी किंमत गुणिला 100, बरोबर आहे का फॉर्म्युला? यस, नफा, नफा कितीचा झाला रे, 75 ला घेतला, विकला 105 ला, म्हणजे कितीचा नफा दिसतोय, 30 रुपयाचा। आपण खरेदी किंमत किती, 75 गुणिला 100। चला एका स्टेप मध्ये उत्तर येतं मित्रांनो, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 10 30, काय उरलं, 10 गुणिला 4 किती रे, 40, तर याचा आन्सर काय येईल, 40% झालं। मित्रांनो काय अवघड आहे का, तुम्हीच सांगा। ओके, आहे का सोपं? यस, ज्यांनी आधीचे लेक्चर सर्व बघितले असतील त्यांना मित्रांनो हे एकदम सोपं वाटणार आहे। ओके, चला जायचं पुढे। चला लिंकला शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा। पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो, बघा हे असे क्वेश्चन देखील आपण घेतलेत। काय रे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, 65% गणितात पास झाले आणि 25% दोन्ही विषयात नापास झाले। मित्रांनो हे जे दोन्ही असतं ना रे, बघा त्याला आधी दाखवून द्यायचं मित्रांनो। बघा 25% दोन्ही विषयात फेल झाले मित्रांनो, काय झाले, फेल झाले। बघा हे जे पण कॉमन असतं ते कॉमन असं सर्कल मध्ये दाखवून द्यायचं मित्रांनो। मित्रांनो जर बघा आता हे फेल वालेत ना, हे कशात रे, हे काय रे, फेल वाले, मित्रांनो सर्व फेल वाले काढून घ्यायचे। बघा हे काय रे, इंग्रजी वाले आणि हे गणित वाले। मित्रांनो जर 70% पास झाले असतील तर फेल किती झाले असतील रे, 30%, बरोबर आहे ना? आपल्याला इथं फेल दिलेले, तर फेल वाले काढून घ्या। 70% जर पास झाले असतील तर फेल किती झाले असतील, 30%, कशात, इंग्रजीमध्ये। मित्रांनो हे जे 25 आहे ते इंग्लिश मध्ये ऑलरेडी येत आहेत का, म्हणजे इथे किती उरले, 5%, 25 आणि 5 किती रे, 30, टोटल 30% फेल झाले ना इंग्लिश मध्ये। गणितात किती फेल झाले रे, 65% पास झाले, तर फेल किती झाले, 35%, बरोबर आहे ना? 100 मधून 65 गेले, किती, 35% फेल झाले। हा 25 ऑलरेडी गणितात येतोय म्हणजे किती राहिले, 10%, 25 आणि 10 किती रे, 35,
मग टोटल फेल झालेले किती रे? टोटल फेल किती? 25 आणि 5 30, 30 आणि 10 किती रे? 40. 40% फेल झाले तर टोटल पास किती असतील रे? 60% असतील. कळालं? आणि मित्रांनो आपल्याला टोटल पास संख्या दिलेली, 60%ची व्हॅल्यू दिलेली, किती दिलेली रे? 3000. तर आपल्याला एकूण विद्यार्थी विचारले, एकूण किती असणार टक्क्यांमध्ये? 100%. त्याची व्हॅल्यू काढायची. येईल असं काय होईल रे? तिरकस गुणाकार. 60 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 गुणिला 3000. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे त्यांना भागीला होईल. तर काय येईल रे? 100 गुणिला 3000 भागीला 60 येईल असं. चला 1 0 कॅन्सल. 6 1 6, 6 पंचे 30, पुढचा शून्य जसा असा. 100 गुणिला 50 किती रे? 5000. तर याचं उत्तर काय येईल? 5000. ऑप्शन नंबर सेकंड. समजलं मित्रांनो? कुठलाही क्वेश्चन विचारू द्या, एकदम शांततेत मित्रांनो सॉल्व्ह करायचं. काय करायचं? एकदम शांततेत सॉल्व्ह करायचं. ओके, जायचं पुढे. समजलंय मित्रांनो? बघा, दोन्ही विषयात फेल झालेले होते ना, म्हणून दोन्ही वाले कायम दाखवून द्यायचे. मग हे जर फेल असतील तर सर्व फेल वाला डेटा काढून घ्यायचा. मित्रांनो बघा, 70% इंग्लिश मध्ये पास होते तर फेल किती असतील तरी 30%. ऑलरेडी हे 25 दाखवले होते म्हणजे राहिले किती? 5. सेम मित्रांनो गणिताचं केलं, 65% पास असतील तर फेल किती असतील? 35%. हा 25 गणितात पण येतोय म्हणजे राहिले किती? 10. टोटल 35 होते ना. टोटल फेल किती झाले रे? 40 झाले. तर पास किती असतील? 60%. 5 ची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला, तर टोटल विचारली होती 100%ची किती? काय करतो? तिरकस गुणाकार. जायचं पुढे. चला लाईक करा. काय रे? काय म्हटलेले? 50 30%. काय रे? 50 30% येईल असं अधिक 42 अधिक 42 असे सोपे सोपे देखील क्वेश्चन विचारतात मित्रांनो. 0 0 0 0 कॅन्सल. 5 3 15 अधिक 6 1 6, 6 7 42, 15 अधिक 7 किती रे? 22. तर याचं उत्तर काय येणार आहे? 22. इझी मित्रांनो. यस, इझी आहे. जायचं पुढे. चला नेक्स्ट. 1च्या निम्मे किती? 1च्या निम्मे म्हणजे काय रे? अर्ध. 1च्या अर्ध, 1%च्या निम्मे म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे अर्ध किती येणार आहे? 0.05. बरोबर आहे का? कळालं? बघा 1%च्या निम्मे म्हटलेलं आहे. बघा 1%, टक्का म्हणजे काय रे? डिवाइड बाय 100. बरोबर आहे? कळालं? च्या निम्मे, निम्मे म्हणजे काय रे? अर्ध, म्हणून डिवाइड बाय 2 करावं लागेल. 1%च्या निम्मे म्हटलेलं आहे ना, येईल का असं? तर ऍक्च्युअली हा क्वेश्चन असा आहे वाटतं. चला काय येईल रे? हा 2. हा 2 म्हणजेच काय रे? 2/1. वरती जाताना उलटा होईल. 1/100 गुणिला 1/2. बरोबर आहे ना? वरती जाताना उलटा होईल. यस. तर काय येईल रे? 1/200. 1/200 म्हणजेच काय येईल रे? हा बघा, भाग द्या मित्रांनो. 1ला 200 ने भाग द्या. आन्सर बरोबर येते का? चेक करूया. 200 0 0. ओके, आपण इथं पॉइंट देतो, 0 ठेवतो. 10, 200 0 0. ओके, परत 0 ठेवणार. 200ला 100, 100ला 200 ने भाग जातो का रे? नाही. 200 0 0. परत एक 0 ठेवला. 200 5 1000. 0.005 येते मित्रांनो. बघा व्यवस्थित करून घ्या. ओके, चला आन्सर काय तर 0.005. बऱ्याच मुलांना वाटलं असेल बघा मित्रांनो, जरा कन्फ्युजिंग होता क्वेश्चन. 1%च्या निम्मे म्हटलेलं होतं. टक्का म्हणजे काय रे? डिवाइड बाय 100 ना. 1%च्या, बघा परत सांगतो, हा जो 1% आहे मित्रांनो त्याच्या निम्मे, निम्मे म्हणजेच काय रे? डिवाइड बाय 2. मित्रांनो वरती जर जोडी असेल ना तर खालच्याला पण जोडी करून घ्यायचं. जोडी कशी करायची रे? फक्त खाली 1 लावायचा. मित्रांनो हे माहिती असेल, वरती जाताना उलट होतं. काय होतं? उलट, आणि मध्ये गुणीला चिन्ह लागतं. मग हे वरती जाताना उलट झालं. 1 गुणीला 1 आणि 100 गुणीला 2 200. 1/200 केला आपण. काय आन्सर आलं रे? 0.005. ओके, चला जायचं. मित्रांनो सोपा होता पण थोडा कन्फ्युजिंग होता. कळालं? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन बघा. थोडा वेगळा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं रे? माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत. काय रे? जोडपी. जोडपी जोडपी हायत, जोड्या हायत. काय म्हटलेले रे? उरलेले लोक एक एकटेच आहे. जे जोडपे असणार ते सोडून बाकीचे बिचारे एकटेच असणार ना, त्यांना कोणी थोडे असणार आहे.
मग काय म्हटलेले रे, बघा हे जे टोटल माणसं आहे त्याच्यात विवाहित किती रे, 60%. बरोबर आहे का? जर विवाहित 60% असतील तर काय रे, विवाहित किती, 60%. विवाहित किती, 60%. तर अविवाहित किती असणार रे, 40% असणार. विवाहित 60% तर अविवाहित किती असणार, 40%. हे विवाहित मध्ये मित्रांनो बघा 30% काय असणार आहे, पुरुष असणार. 30% काय असणार, पुरुष. बरोबर आहे का? 30% काय असणार, पुरुष. आणि 30% काय असणार आहे, स्त्रिया असणार. कारण विवाहित आहे ना, विवाहित म्हणजे काय, अर्धे अर्धे जोडीला, एकाला एक जोडी, मग अर्धे पुरुष आणि अर्ध्या स्त्रिया असतील. आता याच्यात मित्रांनो बघा पुरुषांची संख्या टोटल किती दिलेली होती रे, 54. मग या विवाहित मध्ये जर पुरुष 30% असतील तर अविवाहित मध्ये किती असतील रे, 24% असतील. कारण टोटल 54% पुरुष आहे ना, इकडे जर 30% झाले तर इकडे किती उरतील, 24%. मग मित्रांनो 40 मधून 24 जर पुरुष असतील तर इथे स्त्रिया किती असतील रे, 16%. टोटल 40 होते ना. तर आता काय विचारलंय रे, एक एकट्या स्त्रियांची संख्या किती दिसते, 16%. सोपा होता मित्रांनो. समजलं? समजा, जम्या, जम्या का बोला, जम्या. जायचं पुढे. चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला. सोपं आहे मित्रांनो. काय म्हटलेले रे, एका संख्येच्या काय रे, 25% किती दिलेलं आहे, 20 दिलेलं आहे. तर त्या संख्येच्या 40% किती. काय करायचं मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा. 25 गुणिला क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 40 गुणिला 20. हा इकडे त्यांना भागीला होईल. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय येणार आहे रे, 40 गुणिला 20 अपॉन 25 येईल असं. 5 5 5 चोक, 5 1 5 8. काय उरलं रे, 8 चोक किती, 32. तर याचं उत्तर काय येणार आहे रे, 32. ऑप्शन नंबर 2. काही डाऊट? जायचं पुढे. बोला. इझी मित्रांनो. यस. चला पुढचा क्वेश्चन काय रे, बघा मित्रांनो काय म्हटलेलं रे, 1600चे जे 60% मित्रांनो, काय रे, 1600चे जे 60% आहेत ते कोणाच्या इक्वल आहे रे, 80%, च्या 80%. काय रे, च्या 80% इक्वल आहेत. इतके म्हणजे काय, इक्वल येईल असं. त्याच्यावरून ची व्हॅल्यू काढा. चला हा 100 हा 100 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. मध्ये इक्वल टू असेल मित्रांनो आणि मध्ये प्लस किंवा मायनस नसेल तर कायम लक्षात ठेवा, खालचा खालच्या सोबत कॅन्सल होतो आणि वरचा वरच्या सोबत. काय उरलंय रे, 60 गुणिला 1600 इज इक्वल टू किती रे, 80 गुणिला क्ष. बरोबर आहे का? 80 इकडे त्यांना भागीला होईल. इथलं इथं कॅन्सल करू शकतो. 0 0 कॅन्सल. 8 1 8, 8 2 16. हा शून्याचा असा. तर काय उरलं रे, इज इक्वल टू 60 गुणिला 20. 60 गुणिला 20 केलं तर किती होतील, 6 2 12. पुढचे 2 शून्य जसेचे तसे, 1200. ऑप्शन नंबर 2. सोपं आहे का मित्रांनो? यस सोपं आहे. क्लिअर? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. लाईक तो बनता है. इझी आहे ना एकदम, एवढ्या सोप्या पद्धतीने सांगतोय. चला लाईक होऊन जाऊ द्या सेशनला. जायचं पुढे. इझी का मित्रांनो? यस. चला पुढचा क्वेश्चन काय रे, सेम आधी तो आपण सोडवला ना फेल पास वाला, तसंच आहे मित्रांनो. आधी दोघं वाले दाखवून द्यायचे याच्यात. दोघं वाले किती रे, 22 आहे. चहा आणि कॉफी वाले, हे चहा आणि हे कॉफी. कॉमन वाले दाखवून द्यायचे मित्रांनो आधी. इथं टोटल चहा वाले 32 आहे, त्याच्यात हे ऑलरेडी 22 झाले, म्हणजे किती उरले रे, 10. 22 आणि 10 32. टोटल कॉफी वाले किती रे, 35. हे ऑलरेडी 22 झाले, तरी किती आहे, 13. 22 आणि 13 35. मित्रांनो बघा एकूण किती झाले रे, एकूण किती झाले, 10 अधिक 22 अधिक 13 किती झाले, 45. मग एकूण उमेदवार, एकूण जण विचारले होते ना, एकूण किती दिसत आहेत, 45 झालं मित्रांनो. सोपं आहे ना? यस. एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो मित्रांनो. सगळ्यांच्या डोक्यात जाईल. किती मॅथ्स वीक असू द्या तुमचं, फक्त माझ्यासोबत मित्रांनो लेक्चर करा. गॅरंटी देतो तुमचं मॅथ्स नाही पक्क झालं तर मला सांगा. ओके, हा आपला शब्द आहे. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. काय म्हटलेले रे, समीरने जुना टीव्ही कितीला, 4700 ला विकत घेतला. त्यासाठी 800 दुरुस्ती खर्च झाला. म्हणजे टोटल त्याला कितीला पडला रे, पडला म्हणजेच काय, खरेदी किंमत टोटल किती झाली त्याची,
4700 ला घेतला, त्याच्यात अजून 800 रुपये दुरुस्तीला टाकले, म्हणजे त्याला पडला तो 5500 ला, आणि विकला कितीला रे तो? विक्री किंमत किती त्याची? 5800. शेकडा नफा विचारलाय. चला शेकडा नफाचा फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला? बोला. नफा अपॉन खरेदी किंमत. काय रे? नफा अपॉन खरेदी किंमत गुणिला 100. काय रे? नफा कितीचा दिसतोय? 300चा नफा दिसतोय. कितीचा नफा दिसतोय? 300चा. घ्या नफा 300. खरेदी किंमत किती रे? 5500 गुणिला 100. 2 0 2 0 कॅन्सल. 5ने भाग जातोय. 5 1 5, 5 1 5, 5 दुने 10. पुढचा शून्य तसा तसा. काय उरलं रे? 20 गुणिला 3 60. 60 अपॉन 11 येईल असं. यस, हे शिकवलंय आता. काय रे? 11 5 55. किती उरले? 5. जे उरले ते असे साईडला लिहायचे आणि कालचा जसाच्या तसा लिहिता. आन्सर काय आलं? 5 5/11. आहे का अवघड? सांगा बरं. याच स्पीडने देखील तुम्ही सॉल्व्ह करायचंय. ओके, याच स्पीडने तुम्ही देखील काय करायचंय मित्रांनो? सॉल्व्ह करायचंय. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय बघा. हे देखील मित्रांनो खूप छान प्रकारे शिकवलंय मी. काय रे? बघा, याचा मित्रांनो मी फॉर्म्युला लिहून दिला होता. काय होता रे फॉर्म्युला? नवीन लोकसंख्या इज इक्वल टू काय रे? जुनी लोकसंख्या गुणिला 100 प्लस मायनस अपॉन 100. आठवतं का रे? जर वाढलेली असेल तर प्लस घ्यायचा आणि कमी असेल तर मायनस घ्यायचा. आता जुनी लोकसंख्या, सुरुवातीची लोकसंख्या दिलेली किती दिलेली रे? 1 लाख. बरोबर आहे का? यस. आता मित्रांनो पहिल्या वेळेस वाढली म्हणून 100 मध्ये ऍड करा. किती होतील? 108 आपण खालचा 100 जसा जसा. दुसऱ्या वर्षी 8 ने कमी झाली, 100 मधून 8 गेले 92 येईल असं. आणि तिसऱ्या वर्षी काय रे? पुन्हा 10% वाढली, म्हणजे किती झाली ती? 110 झाली. बरोबर आहे का? चला येईल असं. चला याचा आन्सर काढा मग मित्रांनो. काय काय कॅन्सल होतंय? हे 2 0, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0, हे 2 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. इकडचं पूर्ण कॅन्सल झालंय, खालचं पण पूर्ण कॅन्सल झालंय. काय उरलं रे वरती? 108 गुणिला 92 गुणिला 11. बरोबर आहे का? चला काय आन्सर? हा, आता मित्रांनो पूर्ण सोडवायची गरज नाही. बघा, बघायला गेलं ना रे. बघा आता बघा मित्रांनो, पूर्ण सोडवायची गरज नाही. बघा आता हे 11 8 किती होतात रे? 88. 11 8 88. हातच्याला 8, 11 0 0 0 न 8 8 आणि 11 1 11 गुणिला हा 92 केला. तर मित्रांनो बघा, जर एकक स्थानाचा गुणाकार केला 8 दुने 16 येतात. इथे 0, इथे 0, इथे 0, 3 ऑप्शन कॅन्सल झाले. उरला काय रे? चौथा ऑप्शन. झालं मित्रांनो. आहे का सोपं? पूर्ण गुणाकार करायची गरज आहे का रे? नाही. हा फॉर्म्युला मित्रांनो बघा, आधीचं लेक्चर बघा आपलं शेकड्यावारी नफा तोटाचं. खूप छान प्रकारे याचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत मित्रांनो. कळालं? समजलं? बोला, काही डाऊट? काय रे? फॉर्म्युला काय? नवीन लोकसंख्या इज इक्वल टू काय रे? जुनी लोकसंख्या गुणिला 100 प्लस मायनस अपॉन 100. इथं प्लस मायनस का घेतलंय रे? वाढलं तर 100 मध्ये ऍड करा, कमी झालं तर मायनस करा. सुरुवातीला वाढलं होतं म्हणून ऍड केलं, नंतर कमी झालं म्हणून मायनस केलं, नंतर परत वाढलं म्हणून वाढवलं. कळालं? जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन. चला मित्रांनो लाईक होऊन जाऊ द्या. लाईक केलं का रे सगळ्यांनी? चला जेवढं लाईक असेल तेवढे मी मित्रांनो नवीन नवीन ट्रिक्स घेऊन येईल तुमच्यासाठी. जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन काय रे? बघा मित्रांनो याचा देखील फॉर्म्युला लिहून दिलाय. काय रे? खर्चात वाढ होणार नाही यासाठी कपातीचा टक्केवारी निवडा. कपात म्हणजे काय रे? कमी. मित्रांनो जेव्हा कमी विचारलेलं असेल तर याच्यासाठी फॉर्म्युला काय? बोला. आर अपॉन फॉर्म्युला काय रे? आर अपॉन 100 अधिक आर गुणिला 100. घेतलेत का असे क्वेश्चन? आधीचे लेक्चर सर्व बघा मित्रांनो, तरच समजेल हे. आधी सर्व घेतलंय आपण आणि मित्रांनो हे विचारलेले क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये. कळालं? चला आर किती रे? इथं 10. आर किती? 10 आपण 100 अधिक 10 किती रे? 110 गुणिला 100. 1 0 1 0 कॅन्सल. काय उरलं रे? 100 भागीला 11. 11 9
99, एक उरला तो साईडला, खालचा 11 जसा जसा. आन्सर काय आलं? ऑप्शन नंबर 4. काही डाऊट घेतलाय का आपण? हे जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हटलेले रे, एक्स आणि वाय या दोन संख्या काय रे, जेड या संख्येपेक्षा अनुक्रमे 20 आणि 28% कमी आहेत. जेड माहिती का रे आपल्याला? नाही. जर माहिती नसेल तर टक्क्यांमध्ये मित्रांनो ओरिजिनल 100 असते. किती असते? 100. लक्षात ठेवा. जर जेड 100 असेल तर एक्स किती असेल रे? 20 ने कमी म्हणजे किती? 80. आणि वाय किती असेल रे? कितीने कमी? 28 ने कमी म्हणजे किती असणार? 72 असणार. जेड माहिती नव्हतं ना, तर ओरिजिनल 100 घ्यायची टक्क्यांमध्ये. कायम लक्षात ठेवा. कळालं? ओके. तर आपल्याला काय विचारलंय रे, वाय ही संख्या एक्स पेक्षा किती टक्क्याने लहान आहे? लहान म्हणजेच काय रे? कमी. मित्रांनो टक्केवारीमध्ये असं कमी किंवा जास्त असेल तर फॉर्म्युला लिहून दिलाय मित्रांनो. बघा आपण तो पगारावाला क्वेश्चन घेतला होता, आठवतं का रे? ए चा पगार, बी चा पगार, आठवतं का? त्या टाईपचा क्वेश्चन आहे. मित्रांनो इथे क्वेश्चन मध्ये कमी किंवा जास्त असेल तर वरती काय घेतो रे? फरक घेतो. वरती काय घेतो? फरक. आणि खाली मित्रांनो कोणापेक्षा म्हणजे दुसरा वाला घेतो. काय घेतो? दुसरा वाला. एक्स सोबत विचारलंय ना, म्हणून खाली एक्स येईल आणि गुणीला 100. फरक कितीचा आहे रे? एक्स आणि वाय मध्ये फरक कितीचा आहे? 8चा आहे. कितीचा आहे? 8चा. आपण खाली एक्स किती रे? 80 गुणीला 100. हे सर्व फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत मित्रांनो. आठवतं का रे? क्वेश्चन मध्ये कमी किंवा जास्त असेल तर वरती फरक घेतो. खाली काय रे? सेकंड वाला. सेकंड वाला कोण आहे? वाय का एक्स आहे? एक्स आहे. ओके. गुणीला 100. चला काय काय कॅन्सल? 0 0 कॅन्सल, 8 8 कॅन्सल, तर काय उरलं? 10% झालं. ऑप्शन नंबर सेकंड. काय अवघड आहे का रे? अजिबात अवघड नाही मित्रांनो. समजलंय? चला लाईक होऊन जाऊ द्या मग. जायचं पुढे. बोला अवघड आहे का रे? अजिबात नाही. माझ्या लेक्चरला तरी अवघड म्हणायचं नाही. चला सेम आहे मित्रांनो. शेकडा सूट विचारली. सेम मित्रांनो. मग शेकडा नफा काढतो तसा शेकडा सूटचा फॉर्म्युला काय रे? वरती सूट घ्यायची, खाली दर्शनी खरेदी किंमत म्हणजे जिथं दर्शनी किंमत असते ती घ्यायची आणि गुणीला 100 करायचं. कितीची सूट दिसते रे? होती 47,500 आणि दिली 43,700 म्हणजे कितीचा फरक आहे? 800 ऍड केलं तर 44,500 होतात. बरोबर आहे. आणि वरचे 3,000 म्हणजे 3800चा फरक आहे. बरोबर आहे का? यस. आपण खाली दर्शनी किंमत किती रे? 47,500 गुणीला 100. चला 2 0 2 0 कॅन्सल. 19 ने भाग जातो. 19 दुने 38. 19 दुने 38. 47 मधून 38 गेले. किती उरले रे? 9. 9 5 95. 19 5 95. काय केलं मित्रांनो? 19 ने भाग दिला. कशाने रे? 19 ने. काही डाऊट? चला 25 1 25. 25 चौक 100. काय उरलं रे? 4 दुने 8. 8%. ऑप्शन नंबर सेकंड. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. इझी आहे. यस. जायचं पुढे. चला हे देखील क्वेश्चन घेतलेले आहेत मित्रांनो. घेतलेत का आपण? बघा ज्यांनी आधीचं लेक्चर केलेलं असेल त्यांना आठवत असेल मित्रांनो. आधीचे सर्व लेक्चर्स करा. हे सर्व टाईप आपण घेतलेले आहेत मित्रांनो. ओके. चला काय रे? 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहे, काय रे? 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहे ती कोणाला इक्वल आहे रे? 11 वस्तूंच्या विक्री किंमतला. कोणाला इक्वल आहे? 11 वस्तूंच्या विक्री किंमतला. येईल असं. इथून मित्रांनो खरेदी किंमत अपॉन विक्री किंमत काढून घ्यायचं. काय करायचं? खरेदी किंमत अपॉन विक्री किंमत काढून घ्यायचं. मित्रांनो हा बघा हा इकडे आलाय ना, तर हा इकडे येईल बेसिक नुसार. म्हणजेच काय येईल रे? 11/13 येईल असं. म्हणजे इथून खरेदी किंमत 11 दिसते आणि विक्री किंमत 13 दिसते. मग खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा होईल. वापरा शेकडा नफाचा फॉर्म्युला. काय रे? नफा अपॉन खरेदी किंमत गुणीला 100. येईल का असं? कितीचा नफा दिसतोय रे? 2चा. कितीचा नफा दिसतोय? 2चा. आपण खरेदी किंमत किती? 11 गुणीला 100. 100 गुणीला 2 किती रे? 200. 200 अपॉन 11 करा. 11 1 11. किती उरले रे? 9 उरले. 9वर 0 90. 11 8 88. 2 उरले. जे उरतात साईडला लिहितो आणि खालचा 11 जसा तसा. आन्सर काय आला रे? 18 2/11.
समजलं मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने शिकवलंय मित्रांनो, सांगितलंय बघा. 13 वस्तूंची जी खरेदी किंमत आहे ती कोणाला इक्वल आहे रे? 11 वस्तूंच्या विक्री किमतीला इक्वल आहे म्हणून इक्वल टू घेतलं. मग इथून खरेदी किंमत आपण विक्री किंमत काढलं, मग हा इकडे गेला तर हा इकडे येईल मित्रांनो, 11/13. मग खरेदी किंमत इथं 11 दिसत होती, विक्री किंमत 13 दिसत होती. मग खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे इथं काय होईल रे? नफा. मग शेकडा नफा विचारलाय, फॉर्म्युला आपल्याला माहिती, नफा आपण खरेदी किंमत गुणिला 100. नफा कितीचा दिसतोय रे? 2चा. खरेदी किंमत किती? 13, सॉरी 11 गुणिला 100. कळालं? समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या टॉपिकचे देखील PYQ काय केलेले रे सर्व डिस्कस केले. तुम्ही बघा मित्रांनो, PYQ मध्ये कुठला अवघड वाटतोय का रे? कोणाला अवघड वाटणार नाही ज्याने आधीचे सर्व लेक्चर्स केलेले आहेत, त्याला म्हणतोय मी. जो नवीन उठला का सुटला आलेला असेल त्याला समजणार नाही, त्याने आधीचे लेक्चर बघा मित्रांनो. ओके, कळालं? तर अशाच प्रकारे मित्रांनो एकदम झिरो पासून आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती लेक्चर होतं. मित्रांनो येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मित्रांनो आपण लाईव्ह बॅच आपली लवकरच ॲपवरती सुरू होणार आहे. बऱ्याच मुलांच्या कमेंट्स देखील येत आहेत, विचारताय लाईव्ह बॅच आहे का? लवकरच सुरू देखील होणार आहे मित्रांनो. ओके, तर तोपर्यंत मित्रांनो या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवा, सर्व माहिती तुम्हाला भेटेल. शेवटी यावर्षी मला तलाठी व्हायचंच आहे. ओके, थँक यू सो मच.